आता वाढवून मिळणार असल्याची मोठी माहिती आता सरकारने दिली आहे। त्यामुळे तुमची पेन्शन नेमकं किती हजार रुपयांनी वाढणार आहे, नेमकं कोणती अपडेट सरकारच्या माध्यमातून आली आहे, लक्ष देऊन बघा। आता नुकत्याच झालेल्या कार्यालयीन ज्ञानपात तुमची पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने म्हणजेच DOPPW वर्धित महागाई मदत DR साठी कोण पात्र असेल आणि त्याची गणना नेमकं कशी केली जाईल याबद्दल सविस्तर माहिती आता या ठिकाणी मित्रांनो दिली आहे। अर्थ मंत्रालयाने केंद्रीय सरकारच्या पेन्शनधारकांसाठी महागाई रिलीफ DR 42% वरून 46% पर्यंत या ठिकाणी मित्रांनो वाढवला आहे। तसेच मित्रांनो आता काही सवलती सुद्धा आता पेन्शनधारकांसाठी लागू करण्यात आल्या आहेत। तुम्हाला जी पेन्शन मिळते तर ती राज्य सरकारच्या माध्यमातून नेमकं किती वाढवण्यात आल्या बघा। तुम्ही जर सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। 1 जुलैपासून तुम्हाला नेमकं किती हजार रुपयांनी पेन्शन वाढणार आहे। आतापर्यंत पेन्शन वाढणार म्हणून अनेक बातम्या पसरल्या होत्या, परंतु आता अखेर सरकारने निर्णय घेतला आहे की 1 जुलैपासून पेन्शन तुमची वाढवून तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी येणार आहे। मग आता कोणत्या निवृत्ती वेतनधारकांना नेमका किती हजार रुपयांचा लाभ मिळेल, तुमचं वय किती आहे, किती रिटायरमेंट होऊन तुमचं वय झालंय, नेमकं कोणत्या वर्षी तुम्ही रिटायरमेंट त्या ठिकाणी नोकरीतून घेतली आहे, सविस्तरपणे या ठिकाणी तुमची पेन्शन किती मिळणार याचा अंदाज व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेला आहे। बघा, DOPPW नुसार वाढीव DR चा लाभ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना, संरक्षण क्षेत्रातील सशस्त्र दलाचे निवृत्ती वेतनधारक, नागरी, त्यानंतर निवृत्ती वेतनधारक, अखिल भारतीय सेवा निवृत्ती वेतनधारक, रेल्वे निवृत्ती वेतनधारक, तसेच आपल्या राज्याचा जर विचार केला तर निवृत्ती वेतनधारक शिक्षक, तसेच कलेक्टर ऑफिस मधील त्या ठिकाणी निवृत्ती वेतनधारक, त्या ठिकाणी आता अनेक जे राज्यातील महाराष्ट्र शासनाचे जे पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पेन्शन वाढवण्यात येणार आहे। तर बघा किती हजार रुपयांनी पेन्शन तुमची वाढवण्यात येणार आहे। आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महाराष्ट्रातील पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे की तुमची मिळणारी पेन्शन जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्हाला यासाठी एक अर्ज सुद्धा करायचा आहे। जे नागरिक अर्ज करतील त्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार आहे। या संदर्भातील एक अर्ज शासनाला आता तुम्हाला त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे। आता सरकारने या संदर्भातील सर्वात मोठी अपडेट काय दिल्या तुम्हाला समजावून सांगतो। बघा, आता ऑल इंडिया सर्व्हिस पेन्शनर्स फॅमिली पेन्शनर्स प्रोव्हिजन पेन्शनर्सना हा लाभ मिळेल। सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्ती न्यायाधीशांच्या बाबतीत आवश्यक आदेश न्याय विभागाकडून स्वतंत्रपणे जारी केला। बघा, आता खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुद्धा लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे। म्हणजेच त्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट जे नोकरदार आहेत तर त्यांनी रिटायरमेंट घेतले आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। आता बघा, आता EPFO पेन्शन स्कीम आणि EPS मधून पेन्शन मिळणे या ठिकाणी आता तुम्हाला सोपं होणार आहे असं सुद्धा या ठिकाणी मित्रांनो आता सांगण्यात आलंय। मग पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून लागू होणारी पेन्शन नेमकं किती हजारांनी वाढणार आहे, नेमकं त्यासाठी कोणती अपडेट आल्या, सरकारने याबद्दल काय म्हणलंय बघा। आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलंय की आता पेन्शन वाढवण्यासंबंधी तुम्हाला एक अर्ज सुद्धा भरून द्यावा लागणार आहे। तसेच कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार आहे याबद्दल आता सरकारने काय अपडेट दिल्या बघा। आता केंद्र सरकारने एका नव्या प्रणालीला मान्यता दिली आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO ची कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे बघा PPS 1995 पेन्शनधारकांना मोठा लाभ यामध्ये देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। सरकारने पेन्शनधारकांसाठी केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीम म्हणजेच त्या ठिकाणी CPS ला हिरवा कंदील आता दाखवलाय। म्हणजेच हिरवा कंदील दाखवलाय म्हणजेच तुमची पेन्शन आता वाढवणार आहे, ती पण 1 जुलै 2025 पासून तुमची पेन्शन या ठिकाणी वाढवणार असल्याची मोठी अपडेट आता सरकारने दिली आहे। तीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे आता सांगत आहे। सर्वांनी यासाठी लक्ष देऊन बघा। या वाढीव पेन्शनचा फायदा सर्व राज्यातील म्हणजे बघा केंद्र सरकारची पण पेन्शन वाढणार आहे,
राज्य सरकारची पण पेन्शन वाढणार आहे। त्यामुळे राज्यातील व केंद्रातील सर्व पेन्शनधारकांना यासाठी आता फायदा होणार आहे। तसेच तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सुद्धा यामध्ये मित्रांनो देण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही पेन्शन जर स्टेट बँकेत ऑफ इंडिया म्हणजे SBI मध्ये घेत असाल तर काय अपडेट आल्या हे सुद्धा लगेच तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा मित्रांनो, यामध्ये आता ज्या नागरिकांचं वय 70 वयावरील आहेत त्यांना सुद्धा केंद्र सरकारकडून पेन्शन वाढवण्यात आल्या। जर तुम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून जर तुम्ही राज्य शासनाची जर पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा आता वयाच्या 60 वयापासून पेन्शन वाढवण्यात आल्या। केंद्र सरकारची पेन्शन घेत असाल तर 70 वयापासून पेन्शन वाढवण्यात आल्या। तर बघा, केंद्र सरकारला सेंट्रलाइज्ड पेमेंट सिस्टीम म्हणजेच CPS कडून कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPS 1995 अंतर्गत प्रस्ताव याआधीच देण्यात आला होता। बघा, तुम्हाला जी पेन्शन वाढणार आहे यासाठी आता सर्व पेन्शनधारकांनी प्रस्ताव याआधीच देण्यात आला होता। मुख्यमंत्री साहेबांनी हा प्रस्ताव मान्य करत आता राज्य शासनाची पण पेन्शन वाढवण्यात आल्या आणि केंद्र सरकारची पण पेन्शन वाढवण्यात आल्या। राज्य सरकार याआधीच सर्व पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार होतं, परंतु सरकारकडे पाहिजे तेवढा निधी नव्हता, त्यामुळे वाढवलं नव्हतं। परंतु आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला आता निधी मिळाला, त्यामुळे आता दोन्ही सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे। एकंदरीतच तुमच्या वयानुसार तुमची पेन्शन वाढणार आहे। तुमचं वय सध्याला किती आहे? 70 आहे, 60 आहे, 65 आहे, 80 आहे, 85 आहे, 75 आहे। तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमची पेन्शन आता 1 जुलैपासून वाढवण्यात येणार आहे। त्यासाठी लक्ष देऊन बघा नेमकं तुमचं किती पेन्शन या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे। बघा, आता या ठिकाणी प्रस्ताव जो होता त्या प्रस्तावांतर्गत कोणत्याही बँकेतून आता इथून पुढे एक आनंदाची बातमी काढली आहे। ती म्हणजे तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी एक आल्या, ती सांगतो। लगेच तुमची पेन्शन किती वाढणार आहे ती सांगतो। बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्या पेन्शनधारक आहेत तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी केंद्र सरकारच्या माध्यमातून आली। ती म्हणजे तुम्ही ज्यावेळी पेन्शन काढायला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जाता त्यावेळी नेहमी तुम्हाला गर्दी असलेलं पाहायला मिळत असेल, तर ही गर्दी आता पेन्शनधारकांना अडचण निर्माण करत होती। कारण यामध्ये आता तरुण वयातील मुलं, त्यानंतर लाडक्या बहिणी, त्यानंतर 30 वयाचे जे काय नागरिक असतील ते सर्वच एका ठिकाणी होते। त्यामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनबाबत व्यवस्थित चौकशी करता येत नव्हती। तसेच त्यांची पेन्शन काढण्याबाबत त्यांना रांगेत उभा राहावे लागत होते। तर ही जी अडचण आहे तर ती केंद्र सरकारने दूर केली आहे। आता तुम्हाला काही थोड्याच दिवसात ही सर्व अडचण तुम्हाला आता दूर होणार आहे। म्हणजे यासाठी सरकार काय करणार आहे बघा, यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी आता एक सेपरेट काउंटर्स त्या ठिकाणी खोलण्यात येणार आहे। सेपरेट काउंटर्स म्हणजे पेन्शनधारकांसाठी पैसे काढण्यासाठी सेपरेट काउंटर्स असणार आहे। तर बघा, यामध्ये बघा आता सरकारने काय सांगितलंय की पेन्शनधारकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तुमच्यासाठी पूर्णपणे सेपरेट काउंटर्स स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खोलणार आहेत। मग त्यामध्ये काय होणार आहे, तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी पण तुम्ही आता पेन्शन काढायला त्या ठिकाणी जाऊ शकता। पेन्शन आली का नाही हे सुद्धा चौकशी करू शकता। तुम्हाला त्या ठिकाणी कधीही रांगेत उभारण्याची गरज नाही। मग ही सुविधा कधी सुरू होणार आहे, कोणत्या तारखेला सुरू होणार आहे? तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रांगेत उभा राहून जर तुम्हाला त्रास होत असेल, जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर फक्त 60 वयावरील सरकारी पेन्शनधारकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक वेगळं काउंटर्स आता सरकारच्या माध्यमातून खोलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे, ज्याचा फायदा सर्व पेन्शनधारकांना होणार आहे। मग आता किती तारखेला तुम्हाला ही पेन्शन स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सेपरेट काउंटर्स किती तारखेला खोलण्यात येणार आहे हे पण सांगणार आहे। पण त्याआधी कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन किती वाढवण्यात आल्या ही पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो। बघा, आता या ठिकाणी बघा, लाखो आजी माजी कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवण्याकरिता आता ही 1 जुलै तारीख महत्त्वाची असणार आहे। कारण केंद्र व राज्य सरकारने दोघांनी मिळून हा निर्णय घेतलाय। तर बघा किती पेन्शन तुमची वाढवणार आहे त्या संदर्भातील एक तुम्हाला या ठिकाणी अपडेट सांगतो। तर बघा, 1 जुलै 2025 पासून नक्की तुमची पेन्शन जी आहे
तर ती किती हजारांनी वाढणार आहे बघा. महागाईच्या सवलतीत 4% त्या ठिकाणी वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. DR मध्ये वाढ झाल्यामुळे निवृत्ती केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. उदाहरणार्थ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दरमहा 40,100 रुपये मूळ पेन्शन जर मिळत असेल तर त्यामध्ये 42,700 रुपये इतकी वाढ करण्यात येणार आहे. म्हणजे 42% महागाईच्या सवलतीवर पेन्शनधारकांना DR म्हणून 16,842 रुपये जर मिळत होते तर ताज्या वाढीनंतर त्यांना दरमहा DR म्हणून 18,446 रुपये इतकं त्यांना मिळू शकते. तर राज्य सरकारची सुद्धा पेन्शन वाढीबाबत अजून निर्णय झाला नाही, परंतु येणाऱ्या 1 जुलै तारखेला याची पेन्शन तुमची वाढण्याची शक्यता आहे. कारण या संबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारला गेले 6 महिने झाले पेन्शनधारक देत होते. तर तुम्हाला पेन्शन जी आहे तर ती कमीत कमी 3 ते 4% तुम्हाला वाढवण्याची दाट शक्यता आहे. ही तारीख तुम्हाला जुलै महिन्यामध्ये स्पष्ट होईल व तुम्हाला किती पेन्शन वाढवण्यात येणार आहे तर ती पेन्शन वाढवल्यानंतरच फिक्स आकडा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. बघा मित्रांनो, आता तुमची पेन्शन वाढवण्यात येणार आहे, परंतु जुलै महिन्याच्या कोणत्या तरी तारखेला फिक्स मुख्यमंत्री साहेब घोषणा करतील. कारण आता कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांची करण्याची सरकारची तयारी सुरू आहे. तशाच प्रकारे तुमची पेन्शन पण आता वाढवण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.